नेपाळमध्ये अशी कोणची घटना घडली की ज्याने हाहाकार झाला आहे? कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा. नेपाळमध्ये निसर्गाचा भयानक थरकाप, चहूबाजूला पाण्याचा हाहाकार, मोठे मोठे पूल आणि घर वाहून गेली. पण याच प्रलयात एक अशी गोष्ट घडली ज्याने संपूर्ण जगाला थक्क केलं. नेपाळच्या चिंतवनमधील नारायणी नदीला जेव्हा भीषण पूर आला तेव्हा पाण्याच्या प्रचंड आणि वेगवान प्रवाहाच्या अगदी मधोमध भगवान गौतम बुद्ध ही मूर्ती उभी होती. लाटाचे रौद्र रूप पाहून काळजाला ठोका चुकत होता. पण आश्चर्य म्हणजे पाण्याचा इतका वेग असूनही ही सुवर्ण मूर्ती जागीच 1 इंचही हलली नाही. लोक याला तथागताचा चमत्कार आणि अढळ शांततेचं प्रतीक मानत आहेत. उत्कृष्ट इंजिनिअरिंग आणि लोकांची श्रद्धा या दोन्हीचा अद्भुत संगम आहे. हे दृश्य आपल्याला शिकवत आहे की बाहेर कितीही मोठं वादळ आलं असलं तरी तुमचं मन आतून स्थिर आहे तर कोणतंही संकट तुम्हाला हरू शकत नाही. नेपाळमधील लोकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करा आणि हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय भीम, नमो बुद्धाय मित्रांनो.